आज आपण जाणार आहोत पालघर येथील खोडकोना गावात स्थित असलेला अशेरीगड ट्रेक करायला. नमस्कार मंडळी, मी विजय गुराव एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण आलो आहे पालघर येथील अशेरीगड ट्रेक करायला. मी आणि माझे काही मित्र आहेत माझ्यासोबत. त्या टोकावरती जायचं आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. याची हाईट सी लेवलपासून सुमारे 550 ते 600 मीटरवरती आहे. मैलेली वाट बघा, मैलेली आणि तिकडेच चला. इकडेच आहे, इकडेच आहे, इकडेच आहे. हां, छोटी वाट मध्ये लवकर पोहोचले. कन्फ्युजन आहे मित्रांनो. इथे दोन वाट आहेत, एक इकडे आहे आणि एक इकडे आहे. आम्ही चाललो या वाटेच्या भरोशावर. किल्ल्यावर जाणारी वाट घनदाट जंगलांची असल्यामुळे ट्रेकिंग करताना फारसा थकवा जाणवत नाही. सकाळी काही खाल्लं नसल्यामुळे भूक लागली. एका मैत्रिणीने घावणे आणि चटणी आणली होती. घावणे खाल्ले आणि थोड्या वेळाने गप्पा रंगल्या. आत्माला ही टोपी आहे, याच्यावर पाणी वाया घालू का? बस एवढाच घेतलं. कोणाची आणली ती टोपी? किती हजारात आहे रे गॉगल? हा गॉगल किती हजार गॉगल टाकला आत नाही. झाला ओरिजिनल आहे, ओरिजिनल कंपनी. नाव वाच. चला. जे मेन एन्जॉय करायचे शॉट दिसले नाहीत त्याच्या व्हिडिओ मध्ये. काय एन्जॉय केला पण आतापर्यंत. अरे म्हणजे काय नाही, धापा टाक 2-3 व्हिडिओ. ए तू कुत्र्याचा आवाज एडिट कर. वाघाचा टाक, वाघाचा. एका छोट्याशा सपाट भागानंतर आपली नेक्स्ट लेवलची ट्रेकिंग चालू होते. कमीत कमी 2 ते 2.5 तासाचा ट्रेक आहे. अशेरीगड किल्ला हा शिलाहार राजवंशाच्या भोजराजाने सुमारे 800 वर्षांपूर्वी बांधला होता. हा किल्ला माहीमच्या बिंबराजाने कोळी लोकांकडून जिंकला होता. त्यानंतर 17व्या शतकात मुघलांनी अशेरीगड किल्ल्याचा ताबा मिळवला, परंतु तो लगेचच पोर्तुगीजांनी परत घेतला. बाबा मी उभा राहून येतोय, चल. काय अरे मग ह्यानी थांबवलं ना, तर वेट ट्रान्सफर झाले. म्हणून ट्रेकिंगला यायचा अशी परिस्थिती नाही होत. या ट्रिपला येताना मित्रांनो जरा सावकाश या. पाय घसरण्याची शक्यता जरा जास्त आहे. जाताना ना बसत बसत जायचा. थोडीशी चढाई केल्यानंतर इथे वाघ्या देवाचे स्थान आहे. इथून जे ट्रेल चालू होतं ते थोडंसं अवघड आहे, कारण छोट्या छोट्या पायऱ्या आणि छोटीशी वाट आहे. इथली चढाई तुम्हाला एकदम काळजीपूर्वक करावी लागेल. इथून जर तुमचा उजव्या बाजूला बॅलन्स गेला किंवा पाय सरकला तर डायरेक्ट दरीमध्ये पडण्याची शक्यता आहे. या साईडला, लेफ्ट साईडला बॅलन्स ठेवून या. इकडे येतो जरा. आता चांगली व्हिडिओ काढला. चला चला या पटापट. या ठिकाणी पोहोचल्यावर आपली जवळजवळ 80 ते 85% ट्रेक कंप्लीट होते.
2 डोंगरांमध्ये सांधन आहे. या डोंगरांमधून छोटीशी लोखंडी जिन्यांची ट्रेल आहे. हे तुटत आले आहे ते सावकाश आहे भाई. हायवेवरूनच तुम्ही पाण्याच्या बॉटल आणि तुमचं जे काही खाद्यपदार्थ असेल ते कॅरी करा, कारण किल्ल्यावरती खाण्यासाठी आणि त्या गावामध्ये काहीच दुकानं नाही आहेत. तर तुम्ही येताना खालून तुमचं खाणं आणि पाणी बॉटल नक्की कॅरी करा. ही ट्रेल चढल्यानंतर समोरच एका दगडामध्ये पोर्तुगीज राजसत्तेचा मुकुट कोरलेला आहे. याला पोर्तुगीज कार्विंग असं बोलतात. इथून अशेरीगडचा मेन एंट्रन्स चालू होतो. इसवी सन 1818 मध्ये ब्रिटिशांनी काही पार्ट डिस्ट्रॉय केले होते. आता फक्त इथे पूर्वीचे अवशेष दिसून येतात. गडाच्या एकदम टॉपला आल्यानंतर एका गुफेमध्ये देवीचं स्थान आहे. इथला जो खोडकोना बेस विलेज आहे, या ग्रामस्थांची ही ग्रामदेवता आहे. मंदिराच्या बाजूलाच तोफा आहेत. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला गेलात की तुम्हाला हा सुंदर नजारा अनुभवता येईल. परतीच्या प्रवासावेळी आम्ही पाण्याच्या टाक्याजवळ आलो. 2 टाक्यांमधलं पाणी पिण्यायोग्य नाही, तर हे जे तिसरं पाण्याचं टाकं आहे, या पाण्याच्या टाक्याचं नाव देवटाके असं आहे. वर्षाचे 12ही महिने येथे पाणी असतं. तर फायनली आम्ही गडाच्या बेसला आलो आहेत. तिकडे होतो आम्ही वरती. तिकडून पुढे गेलात सरळ पठारासारखा भाग आहे. तिकडे देवीचं मंदिर आहे. थोडं खाली आल्यानंतर पाण्याचे टाके आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. संपूर्ण गड ट्रेक करून झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तुर्तास धन्यवाद.